या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. पालिकेकडून मिळणाऱ्या प्रमाणपत्रांसाठी उमेदवारांची लगबग सध्या इंद्रभवन परिसरात पाहायला मिळते. इथं जत्रेचं स्वरूप आल्याचं चित्र नजरेस पडतं. पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया 23 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. त्याची तयारी म्हणून उमेदवार पालिकेच्या शहर आणि हद्दवाढ कर संकलन विभाग, गवसू विभाग, मक्तेदार नसल्याचा दाखला, मंडई विभाग, नगर अभियंता, भूमी मालमत्ता विभाग, शौचालय असल्याचा दाखला आदी पालिकेच्या विविध विभागातून ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक करण्यात आलंय. नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी केवळ 3 दिवसांचा कालावधी देण्यात आला असून या मर्यादित कालावधीत सर्व आवश्यक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पालिका प्रशासकीय इमारतीत दिसून येते. पण प्रशासकीय अधिकारी जागेवर नसल्यानं उमेदवारांची अडचण निर्माण होते. यावेळी उमेदवारांनी एका खिडकी पद्धतीनं सर्व ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याची व्यवस्था पालिका आयुक्तांनी करावी अशी मागणी करण्यात आली. प्रमाणपत्रांसाठी ऑनलाईन सुविधा सुरू केल्याची घोषणा करण्यात आली, मात्र ती साईट अद्याप कार्यान्वित नाही.